हॅलो. साहेब नमस्कार म्हणलं. हा नमस्कार, बोला. राहुल गुरु बोलतो म्हणलं पत्रकार. हा बोला. ते जवळगावला म्हणलं जी झाडं तोडा चालू कशा संदर्भात चालू आहे साहेब झाडं तोडायला? धरणावरची जी झाडं वाढली होती ना ती हा. तोडतोय. ती पण झालीत तोडून. अहो धरणावरची ना धरणाच्या बाजूची पण झाडं तोडा चालू आहे साहेब. हो ना, मग धरणाच्या खालच्या टोच्या बाजूला तोडावीच लागतात ना, आणि लोकप्रतिनिधींचीच मागणी आहे. आणि परत धरण सुरक्षा कायद्याअंतर्गत धरणावरची झाडं साफसफाई करूनच घ्यावी लागतात. स्थानिक लोकांची मागणी आहे, धरण फुटेल तुम्ही लवकर काढून घ्या म्हणून. त्या अंतर्गत काढतोय आम्ही ते. ते का वृक्ष तोड वगैरे नाहीये ती. धरणाची साफसफाई ती रेग्युलर करावी लागते तशी. नाही जवळपास साहेब, 5 तुमचं वर्षात ती म्हणणं झालेली नाहीये. ऐका ना ते साहेब, आता तुमचं करून म्हणणं घेते. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ती झाडं जी आहेत ती का बाहेरची हम्म. पण झाडं तोडायला दिली माहितीये का? नाही 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 नाही. आमच्या हद्दीत जे आहे, जिथपर्यंत आमचा टो आहे तिथपर्यंतच तोडलेले. हे काल पण मला असा एक फोन आला होता की हा. बाबा बाहेरची पण तोडायला लागलेत. बाहेरची कुठली कशाला तोडून आम्ही काय करणार आहे झाडं बाहेरची तोडून? आता त्याने व्हिडिओ आम्ही काढले पदर साहेब खर्चातून तुम्हाला. करतोय. आम्ही कशाला बाहेरची तोडू? आणि का ते विकणार आहे आम्ही झाडं? कायद्याचे फॉरेस्टचे कडक आहेत नियम. फॉरेस्ट आणि म्हणून तर आम्ही फॉरेस्टला पत्रव्यवहार केलाय ना पहिला. झाडं तोडली हा. कोण घेऊन जातं साहेब ते आता? हा काय? जे झाडं तोडलेले आहेत म्हटलं ते कोण घेऊन जाते म्हटलं? कोण घेऊन जात नाही, त्याच्याकडून व्हॅल्युएशन करून घेणार आहे फॉरेस्ट करून, आणि मग त्याचा लिलाव करणार आहे. नाही पण जिथं जिथलं चांगलं ते म्हणतात का झाडं तोडली? कोण म्हणतंय? काय सुद्धा नाही. हे सगळं उगी तिथं लोक येतात जातात की काही अफवा पसरायला लागले तिथे. काल असं झालं होतं. हा. मला दिवशी पण फोन आलता म्हणलं आज पण फोन हो आलता बरोबर आहे. लाईटी सर हे बघा, सर मी हा. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्ही आमचं ममदापूर, कारी, हा. कोरेगाव हे हा. सगळे धरणं जाऊन बघा, आणि तिथल्या गावकऱ्यांनाच विचारला की बाबा हा. झाडं किती वाढलेत आणि किती वर्षापासून नाही काढण्यात आले, आणि तुमची मागणी आहे का नाही? हे तुम्हीच बरोबर. विचारा त्या गावकऱ्यांना. गावकऱ्यांची सतत मागणी आहे, साहेब धरण फुटेल तुम्ही काढता काढत नाही झाडं. अशी उलटी अशी मागणी आहे. प्रॉब्लेम नाही सर, बरोबर आहे का? हा, अशी हा. मागणी आहे म्हणून आम्ही झाडं काढतोय. आणि ते आमच्याकडे मेंटेनन्सला पैसे नाहीयेत, ते मेकॅनिकल आणि आम्ही पदरचे घालून काढून घेतो ती झाडं. तर कोणाला हौस झाडं तोडायची हौस आहे इथं, आणि कोणाला पदराचे पैसे घालून झाडं तोडणार आहे आम्ही ते? नाही, जसं असेल तर तसं बरोबर आहे काही साहेब, सुद्धा तुमचं नाही. म्हणणं. हा. पण बाहेरची झाडं तुम्हाला जर मी नाही 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 नाही, नाही. प्रॉब्लेम आहे दुसरं काही नाही. जिथं मला एक सांगा, आमच्या डॅमच्या डाऊनस्ट्रीम साईडला टो ड्रेन असतो. हा टो ड्रेन बरोबर म्हणजे काय असतो? जे पाणी धरणातून लिकेज होतं टो मधून, ते टो ड्रेन मध्ये जमा होत असतात. तो टो ड्रेन कुठं असतो? डाऊनस्ट्रीम साईडला कोपऱ्याला असतो एकदम. हा. हा. तिथली झाडं, म्हणजे तिथली जी टो ड्रेनची झाड आहेत ती काढली, आणि धरणावरची जी पिचिंगची झाडं आहेत हम्म. किंवा पिचिंग फुगू नये, पिचिंगला नुकसान होऊ नये, धरणाला होऊ नये नुकसान, त्या दृष्टीने ते पण. बाबा. हा. आणि कसं होतं, जर तुम्ही मशीननं काढायला गेलात झाडं, पहिलं तर मशीन त्या पिचिंगवर बसतच नाही, ही पहिली गोष्ट. आणि जर मशीननं ओढून काढायला गेला तर ते म्हणजे पिचिंग निघते उकडून, त्यामुळे जास्त नुकसान होतं. म्हणून आम्ही ते मॅन्युअली कटिंग करून काढतो. बरं बरं बरं. आणि ते पण मागणी आल्यानंतर काढतोय आम्ही, परस्पर काहीही करत नाहीये. असं आहे. म्हणजे जवळपास 7-8 वर्षापासून मागणी आहे की झाडं काढून घ्या तुम्ही ते धरणावरची. बरं बरं. आणि त्या लोकांनी त्याचा काहीतरी वेगळा वाव केलाय ते, म्हणून मला माहित होतं हे होतंय, म्हणून आम्ही फॉरेस्टची परवानगी घेतली. फॉरेस्टचं म्हणणं आलं, बाबा तुम्हाला तुमच्या धरणावरची झाडं काढायला कशाला परवानगी लागती? तरी आम्ही त्यांना द्या म्हणलं परवानगी. असं आहे. कुठलेही त्याच्या हद्दीबाहेरचे किंवा जे लावलेली झाडं आहेत आम्ही वरच्या बाजूला, ती आम्ही हात सुद्धा लावलेले नाहीयेत. नाही नाही बरोबर आहे की नाही. हा. तसं आणि नाही म्हणलं धरणाला काय हरकत नाही. सुरक्षा, धरणाला धोका होऊ नये या दृष्टीने आम्ही ते काढतोय. त्याचा भाऊ केला गेलाय की बाबा हे झाडं तोडायला लागलेत, कत्तल करायला लागलेत. काय म्हणजे काय तुमच्यापर्यंत बातमी आली असेल ते आली. तसं काही सुद्धा नाही. नाही नाही नाही. काल पण मला ते आवारे म्हणून पत्रकार आले होते, पत्रकाराचा फोन आला होता. हा. साहेब, याच्यावर तुमचं स्टेटमेंट काय आहे? मी त्यांना स्टेटमेंट दिलं की बाबा धरण सुरक्षा कायद्याअंतर्गत धरण साफ करून घेणं आणि धरणाची मजबूतीसाठी झाडं काढणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने आम्ही काढून घेतोय. आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी आणि गावकऱ्यांची मागणी ही सातत्याने आहे आमच्याकडं. बरं बरं बरं. म्हणजे तुम्हाला माहितीये का, कार्यालय एक आंदोलन झालं होतं की तुम्ही धरण आमचं साफसफाई करून घेत नाहीये म्हणून, झाडं झुडपं मोठ्या प्रमाणात वाढलेत. झालं साहेब, बरोबर आहे. मानू शकतो, झालं होतं आंदोलन. झालं होतं. मग त्या आंदोलन आम्ही आश्वासन देऊन भेटलं की बाबा काढून घेतो, पण अजून आमच्याकडे यंत्रणा तिकडे उपलब्ध झाली नाहीये. ते बरं बरं. बघा तुम्ही, असले मोठे मोठे म्हणजे एवढे मोठे झाड आहेत ते जवळगावचे आणि हिंगणीचे तर काही सुद्धा नाहीये. हा हा. कोरेगावलाही आंदोलन झालं होतं, कोरेगावची मध्ये मशीन लावून साफ करून घेतली. हा. नाही 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 नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल काही सुद्धा नाही. त्याची दक्षता आम्ही घेतोय. पण मी स्वतः निसर्गप्रेमी, आमच्या जवळ ऑफिस जवळ मी कितीतरी झाडं लावून घेतलीत परवा. हो हो. तसं काही होऊ देणार नाही आम्ही.
ही शंका दूर केल्याबद्दल धन्यवाद बरं साहेब. हा ते काल आवारे सरांचा पण फोन आला होता मला, त्यांनाही असा डाऊट होता. त्यांना मी सविस्तर सांगितलं, ते म्हणले ठीक आहे सर, माझी शंका दूर झाली. असं आणि त्यांनी माझं ऑफिशियल स्टेटमेंट पण घेतलं. मला छापू शकता सर तुम्ही, काही सुद्धा अडचण नाही म्हणलं. चालेल. हे पण टाकतो सर मी पण म्हणलं. हो हो टाका, काही सुद्धा नाही सर, अडचण काही सुद्धा नाही. थँक्यू सर. सगळं ऑफिशियल येते, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. ओके.